आपण पाहताय चांगलं न्यूज। सातारा जिल्ह्यातील दुर्गम ढेबेवाडी खोऱ्यात भालेकरवाडी येथील एका वृद्ध आजींना बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी घडली आहे। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। तुम्ही पाहताय चांगलं न्यूज। अशी पाठमोरी बसलेली तर सावाड्यात नाही आला, तसं काय आलं म्हणून अशी जागा हे झालं तर ते बिबट्या आला म्हणून ओरडली जोरात, ते असं साईडनं मग पळून गेला। हाताला नरड्याला अशी फडकं फडकं बांधलेलं होतं ना, डोक्याला थंड वाटतं। सातारा जिल्ह्यात ऊस शेती आश्रयस्थान बनल्याने बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। यापूर्वी 2021 मध्ये कराड तालुक्यातील यनके परिसरात 5 वर्षे वयाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते। नंतर या दुर्घटनेत त्या मुलाचा मृत्यू झाला। त्यानंतर किरपे येथेही एका बालकावर बिबट्याने हल्ला केला होता। याशिवाय पाळीव जनावरांच्यावर हल्ले केल्याच्या घटना वारंवार घडत असतात। वन विभागाच्या वतीने या संदर्भात विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत, मात्र तरी अशा घटना अधूनमधून घडत आहेत।